साहित्यिक आणि मार्गदर्शन किंवा त्यातनं काही पैसा वगैरे काही विषय नसतो जास्त. फक्त त्याला एक पदवी दिली पूर्वीपासून, जे न देखे कवी, जे न देखे रवी तो देखे कवी. म्हणजे म्हणजे जे सूर्याला दिसणार नाही ते कवीला दिसतं, जे सूर्याला दिसत नाही ते कवीला दिसतं. आणि ही गोष्ट खरी आहे. मला सांगतो, म्हणजे आता ते बालाजीचा विचार मांडला तर आपले संत ते सगळे कवी आहेत, संत कवी आहेत, सगळ्या गोष्टीच आहेत. फक्त आता व्यावहारिक जो गोष्टी आहेत ना, मी अभ्यास केलेला, ते कवी लोक सगळे व्यावहारिक दृष्ट्या जरा असं पलट झालेली आहेत. म्हणजे खरीच परिस्थितीचा, कारण त्यांचं एक वेगळं विश्वास असतं. आणि आता तुकोबांचं तर वाक्यच आहे की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांची शस्त्रे यज्ञ करू. म्हणजे त्यांचं जे भांडार आहे ते कशाचं आहे? शब्दांचं आहे. आणि ह्याकडे सोडणी त्याला दुर्लक्षच केलेलं आहे. त्याच्यामुळे ती ह्या मोठ्या जी आता एवढी जी स्पर्धा आहे ना, त्या स्पर्धेत ना दुर्लक्षित बाजूच पहिले. म्हणजे मान्य करायला काय हरकत नाही. पण तरी सुद्धा या देशामधलं जे सांस्कृतिक वारसा आहे, आता आमचे महाराज आहेत नाना महाराज, या देशाचा सांस्कृतिक आणि तुम्हाला सांगतो फार मोठा जो वारसा आहे ना, तो आध्यात्मिक हा टिकवण्याचं काम, जी लोकसंस्कृती असते ह्या साहित्यिक लोकांमुळं, वारकरी पंथामुळं, तुमचं संगीत क्षेत्रातली लोक आहेत, दिग्गज कलाकार मंडळी आहेत, तुम्हाला सांगतो हे सगळ्या लोकांमुळे टिकून आहे. आता आपल्या गावाला खूप मोठा वारसा आहे बरं का. आता एक विषय घेतलाय सगळ्यांनी म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही, कारण परत अजून काहीतरी म्हणत आता सगळ्यांनाच भुका लागली आहेत, मी जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला सांगतो आपल्या गावात सगळ्या क्षेत्रातली लोक आहेत, सगळ्या व्यवस्थित. आणि आता कडू सरांनी सांगितलं, अनिल कडू सरांनी सांगितलं, हरीश सरांनी सांगितलं, किंवा आमचे मित्र सुधीर सरांनी पण सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आता विखुरली गेलीत आणि त्यात त्यांचं म्हणजे कमांड आहे, तेवढं प्रभुत्व आहे. आपल्या गावातून एक इतर गावात भजन करी नाही बरं का, परंतु आपल्या गावाला इतकं विशेष मान आहे की तिथं जाऊन त्यांना सप्ताह करावा लागतो किंवा ती बोलवलं जातं. आता व्यासपीठ चालक म्हणून आपले नाना महाराज आहे, कुठं? बिटरगावमध्ये. आणि दिग्गज मंडळी तिथं सगळे बघा. आता बिटरगाव सप्त्याचे पॉम्पलेट आलेले सगळे मोठमोठी लोक आहेत, खोले महाराज आहेत, हे सगळे. म्हणजे एवढा मान मतराब आपल्या गावाला आहे. आणि हे सांस्कृतिक वैभव आपण टिकवून ठेवायचंय. मला आता बाकीचे ह्या सगळे जी लोक सगळे मित्र परिवार बोललाय ना, ते सगळं खूपच प्रशंसनीय. आता मला सुद्धा माहित नव्हतं कडू सरांबद्दलचं हे. या निमित्ताने आपल्याला एकमेकांची विचारांची देवाणघेवाण होते. आणि आता जो मातीतली माणसं आहेत समजा शेतीतली, ह्यांची आणि तुम्हाला सांगतो शहरातल्या गेलेल्या लोकांची ही नाळ तुटता कामा नये. कारण काय होतं, शेवटी आपल्याला गावावर प्रेम करावंच लागतं आणि गावावर यावंच लागतं. तुम्हाला सांगतो सगळ्यात कटू सत्य, गावावर तुम्हाला यावं लागतं. आणि हे कधीही विसरता कामा नये. कारण माती जे आपल्याला हिथून आपण रुजलेलं आहे ना, ते रुजलेलं हिथनंच तुमचं म्हणजे काय म्हणतात, तिथलं झाड रुजलेलं त्याचं ते पूर्ण त्या नावानेच ओळखलं जातं. कुठून म्हणलं तरी पोथऱ्याचं नाव निघणार आहे, पोथऱ्याचं सुपुत्र म्हणूनच नाव निघणार आहे. मग ह्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी बारकाईनं विचार केलेला आहे. आणि मला काय जास्त याबद्दल म्हणजे जास्त काय साहित्य क्षेत्रातलं सांगायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो, एक माझा कविता संग्रह आलेला आहे. आता ह्यांनी किरण सरांनी सांगितलं की साहित्य क्षेत्रातलं सांगावं. आता कवी म्हटलं की आता बाप्पासारखी माणसं आमच्या स्पर्धेत येऊन बसली. तुम्ही इथं आमच्या मोखाने कशाला तर असे तर त्यांनी ही कविता ही राजकीय भाषेवर चांगली, त्यांनी मनातलं एक तुम्हाला सांगतो मनात एक राग असतो, त्यांनी प्रचंड राग व्यक्त केला आणि माफी पण मागितली, त्या कवीची बी मागितली, टाकायची गरज नाही, त्या बिचाऱ्याची चांगली पब्लिसिटी झाली. तर अशा पद्धतीनं तर तुम्हाला सांगतो कवीची आता तुम्हाला सांगतो कविता आवडणं बरं का बाप्पा, आता ऐका दुसऱ्या चरणात तुमचं चांगल्या पद्धतीचं आहे. कविता आवडणं आणि कळणं ही सुद्धा एक चांगल्या बौद्धिक ह्याचा भाग आहे बरं का. कारण